आज निशांत सोसायटी आहे, निशांत 2चा हा भाग आहे. काही कोसळला C1ची नोटीस याला 1.5 वर्षापूर्वीची आणि 11th हॉवरला आता महानगरपालिका व इथल्या ज्या स्थानिक संस्था आहेत, स्वराज्य संस्था, त्यांचे अधिकारी येऊन हे सगळं लगेच रिकामं करा, आम्हाला पाडायचं आहे. भोगोटा प्रमाणपत्र आम्हाला अपेक्षित आहे. पहिल्यांदा आम्ही भोगोटा प्रमाणपत्र दिल्याशिवाय कोणताही सभासद हे रिकामं करणार नाही. आणि निशांत 2 आणि निशांत 1 असा वेगवेगळा पार्ट आहे. तर ही धोकादायकच झालेली, ही पाडावी, काय हरकत नाही आमची, पण भोगोटा प्रमाणपत्र दिल्याशिवाय आम्ही हात नाही लावू देणार. आणि निशांत 1चा तर विषयच नाही आहे काही तिथे. फक्त C1 मध्ये त्याचा स्ट्रक्चर ऑडिट बाकी आहे. तर ज्यावेळी भोगोटा प्रमाणपत्रावरती आमची समजूत घालायचा प्रयत्न करते प्रशासन, पण मग आम्ही ऐकणार नाही. नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आपण कल्याणच्या रामबागेमध्ये आहोत. रामबागेच्या इथे चिंतामणी हॉल आहे, त्याच्या अपोजिट निशांत 1 ही बिल्डिंग आहे आणि ही धोकादायक म्हणून महापालिकेतर्फे घोषित करण्यात आली होती. इथली सगळी कुटुंब खाली करण्यात आलेली आहेत आणि रिडेव्हलपमेंटला ही इमारत गेलेली आहे. मात्र अचानक आता पुन्हा एकदा इथला काही भाग जो आहे तो ढासळला आहे आणि त्यामुळे आता तातडीनं महापालिकेनं कारवाई सुरू केलेली आहे. JCB सुद्धा इथे मागवलेला आहे आणि पूर्ण डिमॉलिशन इथे होणार आहे. लवकरात लवकर इथे रिडेव्हलपमेंट होणार आहे. बिल्डर तर्फे जे इथले स्थानिक रहिवासी होते त्यांना सुद्धा दुसरीकडे पर्यायी व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. मात्र एकंदरीत हा सगळा मुद्दा काय आहे आणि याबाबत शासनाची कशा पद्धतीने भूमिका आहे आणि ते कशा पद्धतीने काम करणार आहेत याच विषयी आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या पॅनलचे सगळे स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. यामध्ये कल्याण रामबाग मधील निशांत 2 आणि रामबाग मधील निशांत 1 अशा प्रकारच्या 2 इमारती आहेत. इमारती धोकादायक झाल्या होत्या. 2014 पासून त्याच्यावर धोकादायकची नोटीस होती. त्यानंतर 2018ला देखील धोकादायकची एक नोटीस लावली होती आणि आता 2025-26ला देखील धोकादायकची नोटीस लावली होती. आणि आता या अनुषंगाने या इमारतीच्या ज्या डेव्हलपरनी ही इमारत डेव्हलप करण्यासाठी घेतलेली आहे त्याचा विकास करण्यासाठी या इमारतीतील जेवढे रहिवासी होते तेवढे रहिवाशांना प्रत्येकी भाड्याने घरे घेऊन ना ते त्याप्रमाणे ठिकाणात राहत आहेत. आता आज सकाळी ह्याच बिल्डिंगचा जीर्ण झाल्यामुळे एक जिन्याचा काही भाग कोसळला. त्या अनुषंगाने फायर ब्रिगेडच्या काही लोकांना बोलून किंवा इथल्या लोकांनी येऊन तो कोसळलेला भाग किंवा जो पडलेला जो भाग होता त्याचं निष्कासन केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगाने आज या इमारतीच्या याच्यातील जो निष्कासित केलेला भाग आहे, महापालिकेने या निष्कासित केलेल्या भागासह ही इमारत पूर्णपणे डिमॉलिश करण्यासाठी आपली मशिनरी आणि या सगळ्या फौजफाटा तयार करून आणलेला आहे. त्या अनुषंगाने आज त्यांची कारवाई करण्यासंदर्भात ते कारवाई करतात. पण तत्पूर्वी देखील या इथे जी राहणारी काही जी कुटुंब होती त्यांना प्रत्येकाला भोगोटा प्रमाणपत्र द्यावे ही अशा आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना महापालिकेला मागणी केली आणि त्यांना प्रत्येकाला भोगोटा प्रमाणपत्र देणे त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांना भोगोटा प्रमाणपत्र दिल्यानंतर इमारतीचे निष्कासन सुरू करतील. करण्यापूर्वी त्यांचा अगोदर सगळ्यांना ज्यांना घरं द्यायची होती त्यांना घरं दिलीत. त्यांचा प्रत्येकाचा जो एरिया ठरलेला होता त्याप्रमाणे त्यांच्याशी करार देखील बिल्डरनी केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने आपापली घरे प्रत्येक ठिकाणी घेतलेली आहेत. आणि बरेचसे लोक सगळीच लोक घरं खाली करून गेले. बिल्डिंग 2 महिन्यापासून पूर्णपणे खाली झालेली आहे. पण आता ते शेवटच्या तोडण्याच्या वेळेसच नेमका हा भाग कोसळला आणि त्याच्यावर आता त्यानंतर ही जी लोक जी गेलीत त्यांना प्रत्येकाचं फ्लॅट्स प्रत्येकाचे घर देण्याचे बिल्डरने कबूल केलेले आहे. त्यांचे त्याप्रमाणे MOU तयार झालेले आहेत आणि MOUच्या अनुषंगाने जरी त्या लोकांना भीती असेल मनामध्ये त्या अनुषंगाने आम्ही सर्वांनी त्यांना प्रत्येकाला भोगोटा प्रमाणपत्र द्यावे याची मागणी केली. आपली जागा सिक्युअर, आपली जागा ह्या भागात आहे किंवा या ठिकाणी आहे याची पूर्णपणे जाणीव होऊन बिल्डरला देखील त्याची माहिती राहील आणि त्यांना त्यांचं घर मिळेल. गारवे साहेब, आपण विरोधक म्हणून सध्या इथे भूमिका म्हणजे एकत्रितपणे तुम्ही हा सगळा काम पाहताय. मात्र सत्ताधारी पक्ष आणि जसं सगळं सरांनी सांगितलं कशा पद्धतीने काम सुरू आहे, तर तुम्ही इथे कशा पद्धतीनं विरोधक म्हणून भूमिका आपली बजावणार आहात? हे काय झालं, ही इमारत 1 वर्षापासूनच जवळपास इथे रहिवाशांनी खाली करायला सुरू केलं होतं. इमारत पूर्णपणे रिकामी होती. सकाळी तिचा काही भाग कोसळला तर महापालिका इथे कारवाई करता आली बिल्डिंग डिमोलिशनसाठी. तिथे ऍक्च्युअली C1 डिक्लेअर झालेली आहे ऑलरेडी. त्यामुळे तोडायला काय कोणाचा विरोध असण्याचं कारण नाही. फक्त आमची ही मागणी होती प्रशासनाकडे की सगळ्यांना आधी तुम्ही भोगोटा प्रमाणपत्र देऊन टाका. आता इथे यांचं पोकलेन वगैरे आलेलं आहे तर आम्ही थांबवलंय. तिथे सगळे नागरिक गेलेले आहेत वॉर्ड ऑफिसला. त्यांच्या हातात भोगोटा प्रमाणपत्र मिळालं की लगेच तुम्ही इथे सेकंड मिनिटला
कारवाई सुरू करा, आमचा काही विरोध नाही. त्या अनुषंगाने बिल्डर्स आणि नागरिकांचे जे काय आहेत ते कॉन्ट्रॅक्ट वगैरे त्यांचं बनवायचं चालू आहे. अर्धे काही झालेले आहेत, काही एमओयू त्यांचे बाकी आहेत. एकदा ते पूर्ण झाले की ते नागरिकांच्या आणि बिल्डरच्या संमतीने जे काय असेल त्यांचे म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ते करतील आणि त्यानंतर त्यांना कसा त्यांचा हक्क मिळेल यासाठी आम्ही लक्ष ठेवू. मॅम, एक महिला प्रतिनिधी म्हणून हा सगळा विषय तुमच्यासाठी सुद्धा खूप संवेदनशील आहे. कारण एक घर महिला हा एक अगदी आपण म्हणूया की महिलांसाठी अगदी आत्मीयतेचा विषय असतो आणि त्यासाठी तुम्ही महिला प्रतिनिधी म्हणून कशा पद्धतीने पाठपुरावा करणार आहात? आम्हालाही जशी सकाळी बातमी कळाली, आम्ही सर्वप्रथम जे काही स्थानिक नगरसेवक आहेत आम्ही त्यावेळेस हा विचार नाही केला की आम्ही इतर पक्षाचे आहे की एकाच पक्षाचे आहे. या ठिकाणी येऊन पहिला व्हिजिट दिली तर सर्वप्रथम तर बिल्डिंग 2 महिने आधीच खाली केलेली आहे. या ठिकाणी कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये. आणि दुसरी गोष्ट की आमची पण मागणी म्हणजे सर्वांची तिन्ही नगरसेवकांची एकच मागणी आहे की जो बोबाटा प्रमाणपत्र आहे तो नागरिकांना देण्यात यावं आणि त्यानंतरच ती बिल्डिंग जी आहे ती तोडण्यात यावी. कारण की घर आपल्याला माहिती आहे की घर हे सगळ्यात म्हणजे आपल्या जीवनातली मोठी गोष्ट आहे. जर घरच नसेल तर माणूस कुठे रस्त्यावर राहील का? तर आम्ही सर्व नगरसेवक या लोकांसाठीच रस्त्यावर आलेलो आहोत. त्यामुळे प्रशासनही आपल्याला सहकार्य करत आहे. त्यामुळे इथे काही असं प्रॉब्लेम असा काय आलेला नाहीये मॅडम. तिथे दोन जे आहेत कमर्शियल म्हणजे एकाचं शिवभोजन थाळी आहे तर ते म्हणाले की तांत्रिक गोष्टी आहेत तर त्यासाठी पटकन ते ट्रान्सफर होत नाहीये तर आम्हाला थोडी काही वेळ देण्यात येऊ. पाठीमागच्या साईडला आहे त्यांची दुकानं दोन तर त्याविषयी काय? थांबवलंय. नाही, ते थांबवलंय ना. त्यांना जसं हवंय ना तसंच होणार आहे. त्यांचं आधी पुनर्वसन करतील, त्यांना कुठेतरी जागा देतील की त्यांचंही म्हणजे जे काही हातावरचं पोट आहे ते बंद होऊ नये. त्यामुळे मग तसं त्यांचं बोलणं झालेलं आहे बिल्डर सोबत. काय अन्याय कुणावर होणार नाही याची सगळे आम्ही नगरसेवक काळजी घेत आहे. इथे कोणी अपक्ष नाहीये, विरोधक नाहीये. आम्ही सर्वही लोकांसाठी, जनतेसाठी ते काम करायला आलोय आणि आम्ही सगळे आनंदाने काम करतोय एकत्र. तर मंडळी, हे होते इथले सगळे स्थानिक प्रतिनिधी. जसं सगळ्यांनीच सांगितलं की भूमिका मेन जी आहे ती आपल्या प्रभागातल्या नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी. मग पक्ष कुठलाही असो, समस्या ज्या आहेत नागरिकांच्या ते सोडवणं हे मुख्य काम असणार आहेत. आणि म्हणूनच जरी मतदान म्हणा किंवा निवडणूक म्हणा ती वगळता इथे आपल्याला एकत्रितपणे विरोधक आणि सत्ताधारी हे पाहायला मिळालेले आहेत. आणि लवकरात लवकर निश्चितच इथे जे राहणारे जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना पुन्हा त्यांच्या एक हक्काचं सुंदरचं छानसं घर नक्कीच मिळेल हीच आमची शुभेच्छा. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.